बघा बाळांनो, आज आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न हमखास विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात. तर अशा प्रकारची आकृती दिलेली आहे तर आपण डायरेक्टली गोंधळून जातो. 1 2 3 4 या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे म्हटलं की पटकन आपण काय करतो, 4 त्रिकोण सांगून मोकळे होतो. परंतु ऍक्च्युअली याच्यामध्ये 4 त्रिकोण आहेत का? नाही, कारण बरेच काही त्रिकोण आहेत. म्हणजे हा 1 2 3 4 हा एक वाले झाले, पण हा आणि हा दोन त्रिकोण मिळाल्यानंतर हा पण त्रिकोण तयार होतो, बरोबर की नाही? त्यासाठी अशा प्रकारचे जेव्हा विविध आकृत्या येत असतात तर त्यावेळेस आपल्याला ट्रिक्सच पाहिजे की काही आपल्याला विदिन सेकंदामध्ये या आकृत्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत आपल्याला सांगता यावं, बरोबर आहे? तर आपण ट्रिकच्या माध्यमातून या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी मी 3 आकृत्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण सोपी आकृती प्रथम बघू आणि हळूहळू आपण त्याची काठीणी पातळी वाढवूया. बघा, सर्वप्रथम ही आकृती घेतलेली आहे. या आकृतीमध्ये जेवढे त्रिकोण दिसतात त्या त्रिकोणाला आपण नंबरिंग करू किंवा क्रमांक देऊ. बघा, 1 2 3 आणि 4, बरोबर आहे? समजलं? सिंगल सिंगल आकृतीला अशा प्रकारे आपण क्रमांक दिला. शेवटचा क्रमांक कोणता आहे? 4 आहे. या 4 या संख्येला काय करायचं आहे? डबल करायचं. काय करायचं आहे? डबल. म्हणजे किती झाले? 4 दुने 8. म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 8. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 8 कसे काय झाले? यामध्ये तर दिसायला 4च आहे. परंतु बाळांनो, आपण समजून घेऊ. बेसिक पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. सिंगल सिंगल वाले किती आहेत? 4 झाले, बरोबर आहे? 1 आणि 2 या दोघांना मिळून हा एक त्रिकोण झाला. किती झाले? 5. 2 आणि 3 ला मिळून एक झाला. किती झाले? 6. 3 आणि 4 ला मिळून एक झाला. किती झाले? 7. आणि 1 आणि 4 ला मिळून एक झाला. किती झाले? 8. बरोबर आहे? पण ही ट्रिक्स केल्यानंतर आपण विदिन सेकंड मध्ये किती त्रिकोण आहेत आपण सांगू शकलो, बरोबर की नाही? मग आपण जर असंच मोजत बसलो तर ही आकृती या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो का? नाही. त्यासाठी आपल्याला आवश्यक असते ट्रिक्स. हा बेस समजला. याच बेसवर आपण दुसरी आकृती घेऊया. सांगितलेल्या ट्रिक्स नुसार दिलेले त्रिकोण जेवढे असतील आकृतीमध्ये त्या त्रिकोणाला आपण क्रमांक देऊ. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दिलं. 8 दिल्यानंतर शेवटचा अंक कोणता आला? 8. या 8 या संख्येला कितीने गुणाकार करायचा? 2 ने. 8 दुने 16. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? तर 16 आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण आकृती तिसऱ्याकडे वळूया. सांगितलेल्याच प्रकारे सांगितलेल्या ट्रिक्स नुसार दिलेल्या आकृतीला आपण क्रमांक देऊया. बघा, सर्वप्रथम व्यवस्थित निरीक्षण केलं की या आकृतीमध्ये एकूण किती आकृती आहेत? 2 आहेत, बरोबर की नाही? मग सर्वप्रथम पहिल्या आकृतीला आपण क्रमांक देऊ. 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर आहे? एक आकृती आहे. आपल्याला माहित आहे 8 चं डबल केल्यानंतर काय होतं? 8 दुने 16 होतात. सेम टू सेम हीच आकृती इथे पण आहे. क्रमांक द्या अथवा नका देऊ. यामध्ये पण किती आहेत? सर्वप्रथम आपण सिंपली सॉल्व्ह करणार आहोत. क्रमांक देऊ. 2 3 4 5 6 7 8. यामध्ये पण किती झाले? 8 दुने 16. समजलं? या आकृतीमध्ये 16 आणि या आकृतीमध्ये 16. परंतु या दोन्ही आकृती या दोन पॉइंटर म्हणजे कॉमन पॉइंट आहे दोघांच्या मध्ये. या लाईनमुळे ही आकृती आणि ही आकृती जॉईंट झालेली आहे. म्हणून काय करायचं? याचे 2 पॉइंटचे 2 ऍड करायचे. लक्षात ठेवा, कारण दोन आकृत्या एकत्र जॉईंट होतात आणि 2 बिंदू तयार होतात. असं समजा या 2 बिंदूसाठी आपण 2 हा अंक घेतला. समजा या ठिकाणी 3 आकृती राहिली तर किती बिंदू होतील? इथे परत 2 होतील. म्हणजे 2 आणि 2 4 बिंदू घ्यायचे. क्लिअर आहे? मग आता या ठिकाणी आपण काय करायचं? सर्वांची बेरीज. हे 16 आणि हे 16. 16 16 किती झाले? 32. 32 आणि 2 किती झाले? 33 34. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 34. बघा मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारची व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू.